सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या आजच्या ह्या व्लॉगमध्ये आणि आपल्या ट्राय ऑन टूर 6 ह्या चॅनलवर सुद्धा. तर गेल्या व्लॉगमध्ये आपण टेरेसवर व्ह्यू बघण्यासाठी आलो होतो, तर चला तिथूनच व्लॉग कंटिन्यू करूया. इकडचा व्ह्यू तर बघा, आपण पूर्ण व्हॅलीच्या वरती राहायला आलोय. आता इथे कमीत कमी 5 डिग्री आहे. पाईन ट्रीज बघा किती आहेत. तर जे कोणी ख्रिश्चन आहेत त्यांना ॲडव्हान्स मध्ये मेरी क्रिसमस. इकडचा स्पायडर पण मी तुम्हाला दाखवते. तर असे फ्लॅग्स प्रत्येकाच्या घराच्या वरती लावलेले असतात. काही कलरफुल फ्लॅग्स तर तुम्हाला माहितीच असतील. एकंदरीत इकडचा व्ह्यू आपल्यापेक्षा खूपच डिफरंट आहे. तर इथे घर कनेक्टेड आहेत, त्यामुळे आपण दुसऱ्यांच्या टेरेसवरून पण तिकडच्या साईडचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. थंडी होत आहे. थंडी डैडी इसको पकड़, स्पाइडर्स देखो पास में जा. इकडे बघा, व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू. मोबाईल मध्ये मी क्लिअर दाखवते. स्काय आहे. आपण खूप वरती आलेलो आहोत. शब्दात वर्णन न करता येण्यासारखा व्ह्यू आहे. अगदी सिनिक आहे आणि डिफरंट. आपण ज्या ठिकाणी राहतो त्यापेक्षा एका वेगळ्या दुनियेत आल्यासारखं वाटत होतं. उगाच म्हणत नाही पहाडी लाईफ खूप ब्युटिफुल आहे, तिकडची लोक ब्युटिफुल आहेत. तर लोकांचं म्हणायचं झालं तर ते फक्त दिसण्यासाठीच ब्युटिफुल नसून तर मनाने खूपच छान आहे. ते तर तुम्हाला आपल्या ब्लॉग्समध्ये कळणारच आहे. तर हे झाड आहे इओनियम सक्युलंट आणि ते त्यांच्या गार्डनमध्ये होतं आणि मला युनिक वाटलं म्हणून मी तुमच्यासाठी कॅप्चर केलं. आणि नेक्स्ट आहे फ्युशिया प्लांट. अजून बरेचसे प्लांट त्यांनी लावले होते. आणि हा नेक्स्ट आहे इओनियम ॲबोरियम. गुड मॉर्निंग. तर मी रेडी झालेली आहे. थंडी खूप आहे तरी सुद्धा मी हेअर वॉश केलेले आहे. आणि इथे आंघोळ करणं पण खूप मोठी गोष्ट आहे आणि मी केस वॉश केलेत म्हणून मी असं स्पेसिफिकली सांगते. पायऱ्या बघा इथे उंचावर आहेत ना, त्यामुळे निवा हात पकड डॅडीचा. हा बेटा, हो उन्हात उभं राहिल्यावर एकदम छान वाटतंय. तो पण आलेलो आहोत. हेच ते त्यांचं घर असणार आहे. इथे इकडची घरं बघ कशी असतात, एकदम मस्त. चल बेटा, नाही हे लाकडी आहेत. सुंदर आहे रे हे. लाकडाचे इतके छान आहे सगळं. अरे वा. सो हे आहे यांचं किचन. चपला घालून आलोय आपण किचन मध्ये. व्हेरी नाईस हाऊस. हा व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस. एकदम मस्त आहे. हा खूप मस्त. व्हॅली दिसते आहे. काय हाऊस आहे. वाव. इथे तो डान्स बनतो. माझा हिरो कुठे गेला. तेरे मेरे होठों पे. नहीं रेसिपी बस ऐसे ही बता दो. मुझे मोमोज काफी मेरा फेवरेट है. मोमोज काफी पसंद है. डैडी गरम है खूप पानी. चिकन. प्याज हाँ ग्रेट करना पड़ेगा. तो ऑरिजिनल चाहिए. ओके. से हाँ ऐसे चिकन कीमा होना चाहिए ना. हाँ हाँ. ऑनियन और कैबेज. कैबेज नहीं डालते, कैबेज वेज में जाता है क्या? वेज में आता है ना.
हाँ हाँ चिकन में खाली ऑनियन ओके। अजीनोमोटो। अजीनोमोटो डालना ही पड़ता है। वो फोल्ड कैसे करते हैं वो भी देखना था। fold हाँ करने फोल्ड के लिए? हाँ मैं बाद में दिखाऊंगी। हाँ ठीक आहे चलेगा। को गरम में गरम आहे पाणी. बरोबर व्यवस्थित पकड असं असं ती छान गरम असेल रे ती पकड. नाही पी रही है वो. तर आंटींकडून फेवरेट रेसिपी घेत आम्ही आमचा ब्रेकफास्ट स्टार्ट करतो आहोत. पुरी आणि सब्जी. इथे इतकी थंडी होती की त्यांनी खूपच जास्त उकळलेलं पाणी दिलं होतं, पण तेही लगेचच 5 मिनिटात गार होत होतं. आणि तसंच जेवणासोबत पण, त्यामुळे अगदी लिमिटेड घेऊन परत गरम घ्यायचं. तर चला आता पहाडी स्वाद घेऊन बघूया. कर दो. बंद कर दे. आज 15. हाँ थंड पाणी टाकायचे. हम्म. अच्छा आहे. अलग टेस्ट है बट बहुत अच्छी है. त्यांना सांग तुला. तर इकडे आपल्याला टी घेऊन आल्यानंतर आपण बघितलं की इकडची जी स्पेशालिटी आहे ड्रॅगन कप्सची, त्याच्यातच आपल्याला टी सर्व केला गेला. आम्ही ब्रेकफास्ट करत होतो तेव्हा सन आला होता, त्यामुळे टेम्परेचर ऑलमोस्ट 7 डिग्री पर्यंत होतं, पण संध्याकाळी ड्रॉप होत ते मायनस मध्ये पण जातं. तर चला आता पहाडी स्टाईल मध्ये टी एन्जॉय करतो आम्ही. मग भेटूया. नहीं दिखेगा उसमें. हो. तर ब्रेकफास्ट झाल्यानंतर थोडा वेळ तिथेच आम्ही एन्जॉय केलं उन्हात, आणि मग रूमवर जायला निघालो, कारण आता आपल्याला पटकन रेडी होऊन पुढचे साईट सीइंग साठी जायचं आता होतं. मनू रेडी झालेली आहे पूर्ण. टीव्ही चाललेलाच आहे. कुची सुद्धा सुंदर रेडी झालेला आहे. हँडसम मॅन. सो आम्ही सगळे खूप हात एवढे थंड आहेत की कॅमेरा सुद्धा ऑन होत नाही, एवढे फ्रीज झालेत. काय करू नाही शकत, होतील आता थोड्या वेळात. चला आता आपण निघूया. ती बॅग तुम्हाला दाखवते कशी गर्दी असते. आता इथे बघा कशी आहे, जवळ आहेत पप्पी देण्यासारखे. सो ज्यांची गाडी नवीन वगैरे असेल ना, बापरे तुमच्या काळीज हलणार पूर्ण. इतकं डेंजर कंडिशन असते बघा. सगळ्यांना एकमेकांचं बघायला लागतं. हो साईड दे. जाणार नाही आहे आपली. नाही इथे आहे थोडी जागा, थोडीशी आहे पण. हा सो मी दाखवते इथे कशी ट्रॅफिक लागते आहे आणि जागा किती कमी असते. एवढ्याशा जागेतून, म्हणजे अगदी एका बोटा एवढ्या ह्याच्यातून बाहेर काढायला लागतंय. त्यामध्ये ह्यांचे रोडचे कामं पण चालू असतात, म्हणजे काही बोलायलाच. इट्स सो डिफिकल्ट टू ड्राईव्ह इन सच अ कंजेस्टेड रोड अँड वेअर इट इज घाट एरिया ऑल्सो. इकडची लोक खूप समजूतदार आहेत, त्यामुळेच इकडचे असे रोड्स जे आहेत ते मॅनेज होऊ शकतात. नाही तर आपल्या इथे तर ते डिफिकल्टच असणार आहे. आपण कशी बशी गाडी पुढे आणली सो दॅट आपला टाइम वेस्ट होणार नाही. हे आहे स्टेशन फॉर स्टीम ट्रेन अँड दिस इज दी ट्रेन ज्याच्यामध्ये मनू उद्या ट्रॅव्हल करणार आहे. आपण उद्या जाणार आहोत. सो चुचू ट्रेन इज हिअर. सो दीज आर दी ट्रॅक्स. अँड दिस इज दार्जिलिंग. आपण काल सांगितलंय नाही सांगितलंय माहीत नाही, एवढी थंडीत गारटलं होतं. यांचं व्हेजिटेबल मार्केट. तर पुढे ज्या लोकेशन्सला आपण जाणार आहोत त्यापेक्षा इथे वस्तू जास्त स्वस्त आहेत. जर कुणाला शॉप करायचं असेल तर गँगटॉक पर्यंत थांबू नका. इकडचं क्लायमेट किंवा एकंदरीत इकडची जी काय ॲटमॉस्फिअर आहे ते बघता मला वाटतंय की परत जाऊसं वाटेल, आणि तिथून परत येऊसं वाटत नव्हतं. इतकं छान वाटत होतं. अगदी फ्रेश क्लायमेट आणि लोक पण खूप छान होती. तर काल पण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही काळोखात बघितल्या होत्या, पण कॅप्चर नाही केलं. एकतर खूप लेट झालं होतं आणि डार्क होतं. स्ट्रीट लाईट्सची इथे सोय नाही आहे. इथे अगदी लिमिटेड रिसोर्सेस मध्ये जगलं जातं लाईफ. दार्जिलिंगची स्पेशालिटी तर तुम्हाला माहितीच आहे, स्टीम ट्रेन. तर ही इथे तुम्हाला बघायला भेटते आणि त्याचे तिकीट्स खूप
रेअरली भेटतात कारण ऑलमोस्ट बुक्ड असतात. इथे आहे ही इलेक्ट्रिक ट्रेन आणि पुढे मी त्याचं स्टेशन सुद्धा दाखवते. दोन्हीही ट्रेनचे तिकीट्स आपण तिथून परचेस करू शकतो आणि त्या ट्रेन्सचे पण टायमिंग्स असतात. त्या टायमिंग्सच्या स्लॉटमधले तिकीट्स आपल्याला भेटतात, कधीही जाऊन भेटत नाही. हा बघा, हा सुंदरसा कॅफे ट्रेनच्या लुकमध्ये त्यांनी चालू केलेला आहे. छान आहे ना? आमचे व्लॉग आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सो इथे आले आहे तर मी असं हे केलं आहे की मी खूप जास्त प्रकारचे मोमोज खाणार आहे. मी फर्स्ट टाइम व्हेज मोमोज खाल्ले. आपल्या इथे खाल्ले होते पण मला ते एवढे आवडले नाही. त्यानंतर मी कधीच खाल्ले नाही. इकडचे काल व्हेज मोमोज खाल्ले, इतके टेस्टी होते म्हणजे चिकनचे काय असतील. तर चला आज आपण बघूया. थंडी है भाई, बहुत ज़्यादा थंडी है. इथे खूपच जास्त थंडी वाजत होती. आणि इथे बघा ना, ह्यांचे कन्स्ट्रक्शन खूप वेगळे आहेत आणि किती जवळजवळ, किती रोड्स नॅरो आहेत ते बघा. मिरर आपला खूप लागलाय. इथे एवढे मिरर लागतायत ना, थोडं वाईट वाटतंय. सो जसं मी म्हणाले, रोड्स खूपच छोटे छोटे आहेत त्यामुळे गाड्या टच होत आहेत एकमेकांना. त्यामुळे कारवर डेंट पडण्याची फार भीती वाटते. सो इकडे आय गेस आपलं कसं पनवेल मार्केट तसं ह्यांचं आहे दार्जिलिंग मार्केट. आणि ज्यांची कोणाची लग्न नाही झालीत किंवा ज्यांना कोणाला लग्न ठरवायचे, इथे मुली बघायला या. हा खूप क्यूट आहेत. आणि बेबीज तर इकडे बघायला यायलाच पाहिजे. खूप क्यूट बेबीज आहेत. जशी आपली मनू लहानपणी कशी चब्बी आणि क्यूट होती, सेम तशा टाईपचे बेबीज आहेत. मार्शमेलो होता. यू वॉन्ट मार्शमेलो? आणि इकडे दुकानं इतकी जवळ आहे की आपल्याला विंडो शॉपिंग आरामात करता येईल. आतापर्यंत ड्राईव्ह थ्रू फक्त मॅगडीमध्ये आम्ही केली होती, पण दार्जिलिंगला येऊन कळलं की इथे सगळं काही ड्राईव्ह थ्रू मोडवर करता येऊ शकतं. तर इकडे क्लायमेट इतकं क्लिअर आणि ॲटमॉस्फिअर, हवा विचारूच नका, एकदमच पॉल्युशन फ्री आहे. कारण मी आधीच बोलले, रिसोर्सेस फार कमी आहेत. तर आता आपण साईट सीइंगसाठी जाणार आहोत, पण त्या अगोदर आपण कारला व्यवस्थित पार्किंगमध्ये ठेवूया. इथे खूप मोठ्या मोठ्या पार्किंग असतात, तिथे आपल्याला दिवसाचे काही अमाऊंट पे करायला लागतात आणि मग आपण सेफली तिथे गाडी पार्क करून ऑल ओव्हर टॅक्सीज किंवा अजून काही मोड ऑफ ट्रान्सपोर्ट यूज करून ट्रॅव्हल करू शकतो, कारण तेच पॉसिबल आहे. तर आता आपण कार पार्क करून वरती आलेलो आहोत आणि आता आपण साईटवर जाण्या अगोदर माझ्या सगळ्यात फेवरेट डिश सोबत सकाळ सुरुवात करूया असं मला वाटतंय. मला चिकन मोमो खूप आवडतात आणि मी इथे खूप टाइप्स ऑफ मोमो एक्सप्लोर करणार आहे आणि त्याचसाठी मी ह्या लोकेशनला आली आहे. तर ह्या मॅगी बनवणाऱ्या आंटी किती ब्युटिफुल आहेत बघा. आणि ही मॅगी मनूसाठी बनली जाते आहे आणि मनू इथे मॅगी एक्सप्लोर करायला आलेली आहे. आणि ह्या सगळ्या ज्या लेडीज मी तुम्हाला दाखवते त्या मिळून हा बिझनेस चालवता आहे. त्यांची स्पेशालिटी त्या टुरिस्टपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतात. तर चला, हा व्लॉग आपण इथेच एंड करूया आणि ह्याचा पुढचा पार्ट घेऊन मी लवकरच येते. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय, टेक केअर. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.